नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक भगवान श्रीरामाच्या पवित्र राम जन्मभूमी अयोध्येतून आपलं स्वागत करतो। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता श्रीराम मंदिर ज्याचं बांधकाम कार्यरत आहे, अजूनही काम चालू आहे। आणि आजच आम्ही पोहोचलेलो आहोत अयोध्येमध्ये राम दर्शनासाठी। आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता क्षितिजावर आपल्या राम जन्मभूमी मंदिरही दिसते। त्याच्या त्या साईडला तुम्हाला हनुमानगडी, कनक भवन, राजा दशरथ महल सगळं दिसतं आपल्याला। आणि हे सगळं आपल्याला आज एक्सप्लोअर करायचं आहे। आणि आता मी तयार झालेलो आहे आणि बाकीच्यांची जे आंघोळ्या वगैरे चालू आहे सगळे तयार होत आहेत। आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि अयोध्या एक्सप्लोअर करण्यासाठी। सो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, 17 जुलैला दुपारी 1:30 वाजता तुलसी एक्सप्रेसने आम्ही पोचलो अयोध्या कॅन्ट रेल्वे स्टेशनवर। आणि ई रिक्षा पकडून आम्ही गाठलं होमस्टे। 2,500 पर डे या हिशोबाने आम्ही 2 रूम भाड्याने घेतले। सर्वजण तयार झाल्यावर आम्ही निघालो श्रीरामाच्या दर्शनासाठी। 10 दिवस आधीच आम्ही संस्थेच्या वेबसाईटवरून सुगम दर्शन पास काढला होता, त्यामुळे आम्हाला 10 मिनिटात दर्शनासाठी प्रवेश मिळाला। मंदिर संकुलात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते सँडस्टोनमध्ये साकारण्यात आलेले सुंदर असे राम मंदिर। रांगेत चालत चालत आपण पोचतो मंदिराच्या गर्भगृहापाशी। रांगेत असतानाच आपल्या नजरा स्थिरावलेल्या असतात गर्भगृहातल्या रामलल्लाकडे। 500 वर्षांच्या वनवासानंतर आपल्या रामलल्लांची या राजमहालात अखेर प्रतिष्ठापना झालेली आहे। आपल्या हयातीतच राम मंदिराचे निर्माण आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना पाहण्याचे सौभाग्य मिळाले, याहून मोठे सुख कोणते। आपणही या व्हिडिओद्वारे श्रीरामाचे दिव्य दर्शन घ्या। तर मित्रांनो, आताच आमचं श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे की श्रीराम दर्शनाच्या वेळी मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कॅमेरा म्हणा किंवा घड्याळ म्हणा किंवा एखाद्या लेदरच्या वस्तू आहेत, पाकिट म्हणा, पट्टा म्हणा, हे अलाउड नाही आहे। त्यामुळे आम्ही सगळे मोबाईल वगैरे सगळे घरीच ठेवून आलो होतो आणि दर्शन घ्यायला गेलो होतो। आणि दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी। आता आमच्या घरच्या माणसं तेच मंदिराच्या बाहेर उभी आहेत आणि आम्ही 2 जण आलेलो आहोत इकडे रूमवर आमचे मोबाईल्स, पर्स वगैरे सगळं वॉलेट वगैरे घेण्यासाठी। तर मंदिर तर आतून दाखवणं शक्य नाही आहे, पण काही व्ह्यूज आहेत आमच्या जे होमस्टे आहे त्याच्या टॅरेसवरून जो व्ह्यू मिळतो आपल्याला, तो मी तुम्हाला मंदिराचा दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला आता इतर जी अयोध्येतली धार्मिक प्लेसेस आहेत, कनक भवन म्हणा, राजा दशरथ महल म्हणा, रामकी पडी, ती पाहू, ती एक्सप्लोअर करू। राम मंदिरचा आवडतो आपण उभे आहोत। इकडे मागे पाहू शकता त्या साईडला राम मंदिर आहे, घुमट दिसतं त्याच्या मागच्या साईडला राम मंदिर आहे। आणि इथून जायचा रस्ता आहे आणि पुढे कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, तो इथूनच दाखवू शकतो। तर या साईडला जायचं आपल्याला कनक भवन आणि राजा दशरथ महल वगैरे पाहायला। पुढेच तिकडे हनुमानगडी वगैरे आहे, लाईनीतच आहे। राम मंदिरापासून चालत चालतच आम्ही निघालो श्रीरामाचे परम भक्त श्री हनुमान यांचे दर्शन घेण्यासाठी हनुमान गडीच्या दिशेने। रस्त्यांच्या लगतच अशा अनेक देवी देवतांच्या झाकी तयार करण्यात आल्या आहेत। राम मंदिरापासून अगदी 100 मीटर अंतरावरच एका छोट्याशा टेकडीवर वसलेले आहे हनुमान गडी। या 76 पायऱ्या चढून आपण पोहोचतो 10व्या शतकातील श्री हनुमानाच्या मंदिरापाशी। लंकेच्या
युद्धानंतर श्री हनुमान श्री रामांसोबतच अयोध्येत आले. श्रीरामांच्या अवतार समाप्तीनंतर श्रीरामांच्या आदेशानेच श्री हनुमान या ठिकाणी विराजमान झाले. मित्रांनो, आता मी उभा आहे हनुमान गडीमध्ये. अयोध्येतलं खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. असं म्हटलं जातं की रामाचं दर्शन घेण्याआधी हनुमानाचं दर्शन घ्यायचं इथे, आणि त्यानंतर हनुमानची परमिशन घेतल्यानंतरच रामाचं दर्शन घ्यायचं. या व्हिडिओद्वारे आपणही श्री हनुमानाच्या दिव्य दर्शनाचा लाभ घ्या. हनुमानांच्या आवडत्या लाडूचा प्रसाद या ठिकाणी हनुमानांना चढवला जातो. हनुमान गडीनंतर चालत चालत आम्ही पोहोचलो कनक भवन येथे. पांढऱ्या शुभ्र रंगातली कनक भवनची इमारत आपले लक्ष ओढून घेते आणि संध्याकाळच्या रोषणाईने या इमारतीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत कनक भवनमध्ये, आणि कनक भवन हे माता कैकेयीने माता सीतेला मूळ दिखाईमध्ये दिलं होतं. त्या म्हणजेच भगवान राम आणि माता सीता यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते या ठिकाणी केलं होतं. या इमारतीची वास्तुशैली मन थक्क करून टाकणारी आहे आणि या इमारतीचे सौंदर्य पाहून आपले मन सुखावून जाते. या मंदिरात राम, जानकी आणि लक्ष्मण या तिघांच्याही मूर्त्या आहेत. सो कनक भवनमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. कनक भवन जिथे माता सीता आणि भगवान राम यांचं वैवाहिक जीवन आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. सो आता आम्ही चाललो आहोत राजा दशरथ महलकडे. अयोध्येच्या रस्त्यांना न्याहाळत न्याहाळत आम्ही पोहोचलो दशरथ महलजवळ. राम मंदिरापासून अगदी 50 मीटरच्या अंतरावरच पहिल्याच चौकात आहे दशरथ महल. तर पुन्हा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण पोचलो आहोत राजा दशरथ महल, ज्या ठिकाणी भगवान राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांचं बालपण गेलं. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि भगवान रामाचं दर्शन घेणार आहोत. या सर्व धार्मिक स्थळांच्या दर्शनानंतर आपण जाऊ शकता राम की पेढीवर किंवा गुप्तार घाटावर.
आणि मित्रांनो, इथे आलात तर इथल्या लोकल व्यंजनांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. इथली पाणीपुरी, दही जलेबी आणि कचोडी सब्जी खूप प्रसिद्ध आहे. आणि इथल्या गरमीपासून मुक्ती मिळवण्यासाठी इथली लस्सी ट्राय करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.